नमस्कार. दैनिक नक्षत्र तसेच राशी भविष्य सांगणाऱ्या एकमेव युट्यूब चॅनल म्हणजेच श्रीशास्त्र या चॅनलमध्ये मी तुमचे हार्दिक स्वागत करतो. आज दिनांक 22 जुलै 2026. आज चंद्र तुळ राशीत स्वाती नक्षत्रात आहे. तर चंद्राचे हे भ्रमण आपल्या 27 नक्षत्रांना आणि 12 राशींना काय फलादेश घेऊन आले हे जाणण्यासाठी आपण चालू करूया आजचे नक्षत्र तसेच राशी भविष्य. सुरुवात करूया मेष राशीपासून. चंद्र तुमच्या 7व्या भावात आहे. आज राहूमुळे तुम्हाला तुमचा पार्टनर अचानक काहीतरी गुपित लपवतोय किंवा फोनमध्ये जास्त मग्न आहे असा संशय येऊ शकतो. परंतु वाद करू नका, समजून घ्या. बिझनेसमध्ये ऑनलाईन मार्केटिंग मधून नवीन क्लायंट्स मिळतील. आजचा दिवस उत्तम जाईल. अश्विनी नक्षत्र अडकलेली व्यावसायिक कामे आणि करारांवरती आज 100% स्वाक्षरी लागते आहे. आजचा दिवस यशस्वी आहे. भरणी नक्षत्र संवादात गैरसमज किंवा नेटवर्क इश्यू होऊ शकतात. जोडीदाराचा फोन चेक करण्याच्या भानगडीत पडू नका. वाद टाळा. कृतिका नक्षत्र तुमचे नातेसंबंध आणि व्यवसाय एकदम सुरक्षित राहतील. आजचा दिवस उत्तम आहे. मेष राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या पाकिटात किंवा पर्समध्ये एक छोटा आरसा नक्की ठेवा. राहूचे भ्रम आणि गैरसमज नक्कीच दूर होतील. वृषभ राशीला आज 6व्या भावातील चंद्रामुळे ऑफिसमध्ये हार्डवर्क पेक्षा स्मार्टवर्क करावे लागेल. आज तुम्ही एखाद्या भारी आयटी हॅक किंवा शॉर्टकट वापरून पेंडिंग कामे चुटकी सरशी संपवाल. पण ऑनलाईन शत्रूंपासून सावध राहा. थोडी काळजी घ्या. कृतिका नक्षत्र कामाच्या ठिकाणी तुमचे स्थान आणि नोकरी एकदम सुरक्षित राहील. रोहिणी नक्षत्र अचानक आरोग्यावर किंवा शत्रूंच्या कटकटीवर अनपेक्षित खर्च होऊ शकतो, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा. मृग नक्षत्र लपून छपून केलेल्या कामातून अचानक फायद्याची बातमी मिळू शकते. आजचा दिवस लाभदायक जाईल. वृषभ राशीसाठी उपाय आहे. आज कामाच्या ठिकाणी तुमच्या खिशात एका कागदात गुंडाळून कापराची वडी नक्की ठेवा. गुप्त शत्रू शांत राहतील. मिथुन राशीसाठी चंद्र 5व्या भावात आहे. आज तुमच्या डोक्यात भन्नाट आउट ऑफ द बॉक्स आयडियाज येतील. शेअर मार्केट आणि क्रिप्टो मध्ये तुम्हाला राहून मोठी रिस्क घेण्याची भुरळ पाडू घालतो, पण हव्यासापोटी फसू नका. आज थोडी काळजी घ्या. मृग नक्षत्र दिवसभर बुद्धीच्या जोरावर अनपेक्षित धनलाभ किंवा लॉटरी लागल्यासारखा आनंद मिळू शकतो. आद्रा नक्षत्र डोक्यात एकाच वेळी अनेक विचार आल्यामुळे मानसिक ताण जाणवू शकतो. आज थोडी काळजी घ्या. पुनर्वसू नक्षत्र साक्षात नशिबाचा आणि मोठ्या व्यक्तींचा व्हीआयपी सपोर्ट तुमच्या पाठीशी आहे. आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. मिथुन राशीसाठी उपाय आहे. आज शेअर मार्केट किंवा महत्वाचे निर्णय घेताना जवळ एक स्वच्छ हिरवा रुमाल नक्की ठेवा. बुद्धी अचूक चालेल. कर्क राशीला चंद्र 4थ्या भावातून फळे देईल. आज तुम्हाला घरात बसल्या बसल्या अचानक घर बदलायचे का किंवा नवीन मोठा टीव्ही घ्यायचा का असे अवाढव्य विचार येतील. घरातील वायफाय किंवा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये अचानक बिघाड होऊ शकतो, त्यामुळे थोडी काळजी घ्या. पुनर्वसू नक्षत्र घरातील ऑनलाईन कामातून एखादी अनपेक्षित आनंदाची बातमी नक्कीच येऊ शकते. पुष्य नक्षत्र घरातील कामांमध्ये नातेवाईक आणि मित्रांचा उत्तम मदत मिळेल. आश्लेषा नक्षत्र आज धोका आहे. आईशी वाद टाळा आणि प्रॉपर्टीच्या कागदपत्रांवर सह्या करू नका. आज कोणत्याही प्रकारची मोठी गुंतवणूक आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकते. कर्क राशीसाठी उपाय आहे. आज संध्याकाळी घरातील पाण्याच्या फिल्टर जवळ किंवा मडक्याजवळ तुपाचा दिवा नक्की लावा. घरातील राहूची नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. सिंह राशीला आज चंद्र 3ऱ्या भावातून फळे देईल. आज तुमचा सोशल मीडियाचा वापर अचानक वाढेल. एखादी पोस्ट व्हायरल होऊ शकते. अनोळखी लोकांशी चॅटिंग होईल आणि एखादा भन्नाट ट्रॅव्हल प्लॅन देखील बनू शकतो. मघा नक्षत्र अडकलेली शासकीय कामे, ईमेल्स आणि धाडसी निर्णय आज 100% यशस्वी होतील. पूर्वा फाल्गुनी नक्षत्र ऑनलाईन संवादात गैरसमज येतील. विनाकारण कोणालाही विचित्र मेसेज टाकू नका. आज आपलं डोकं ठिकाणावर ठेवून काम करा. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र धाडसी निर्णय घेतले तरी ईश्वराचे सुरक्षा कवच तुमच्या सोबत आहे. आजचा दिवस उत्तम जाईल. सिंह राशीसाठी उपाय आहे. आज घरातून बाहेर पडताना छोट्या कागदात गुळाचा खडा गुंडाळून खिशात ठेवा. प्रवासात विघ्ने येणार नाहीत. कन्या राशीसाठी चंद्र 2ऱ्या भावात आहे. आज ऑनलाईन पेमेंट करताना, ओटीपी शेअर करताना किंवा अनोळखी लिंकवर क्लिक करताना अतिशय जपा. आज तुम्हाला काहीतरी विचित्र आणि विदेशी पदार्थ खाण्याची इच्छा देखील होईल, पण आज ऑनलाईन स्कॅम पासून जपणे गरजेचे आहे. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र बँक बॅलन्स आणि घरातील वातावरण एकदम सुरक्षित राहील. हस्त नक्षत्र ऑनलाईन शॉपिंगचा वेग वाढेल. विनाकारण फसव्या स्कीम मध्ये पैसे गुंतवू नका. आज थोडी काळजी घ्या. चित्रा नक्षत्र कुटुंबात अनपेक्षित आनंदाची बातमी किंवा अचानक धनलाभ होण्याची संभावना आहे. कन्या राशीसाठी उपाय आहे. आज आंघोळ केल्यानंतर गळ्यावरती पांढऱ्या चंदनाचा छोटासा टिका नक्की लावा. वाणीत गोडवा राहील आणि फसवणूक टळेल.
तूळ राशीच्या लोकांनो, आज चंद्र आणि राहूचे नक्षत्र दोन्ही तुमच्याच राशीत आहे. आज तुमच्या डोक्यात विचारांचे चक्रीवादळ येईल. मी काय करू आणि काय नको असा प्रचंड गोंधळ उडेल. विचारांवरती नियंत्रण ठेवा. तुम्ही आज एखादा नवीन फिल्टर किंवा वेगळाच फॅशनेबल लुक ट्राय करू शकतात आणि सगळ्यांमध्ये उठून दिसाल. चित्रा नक्षत्र, दिवसभर तुम्हाला अनपेक्षित आनंद, भेटवस्तू किंवा अचानक धनलाभ होऊ शकतो. स्वाती नक्षत्र, अति विचार केल्यामुळे मानसिक दगदग होईल, त्यामुळे स्वतःला ओव्हरलोड करून घेऊ नका. आज थोडी काळजी घ्या. विशाखा नक्षत्र, साक्षात भाग्याचा सपोर्ट तुमच्या प्रत्येक निर्णयाला भक्कम बळ देतोय. आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. तूळ राशीसाठी उपाय आहे, आज तुमच्या खिशात किंवा पर्समध्ये एक चांदीचा तुकडा किंवा नाणे नक्की ठेवा. राहूमुळे होणारे कन्फ्युजन पूर्णपणे थांबेल. वृश्चिक राशीसाठी चंद्र 12व्या भावातून फळे देईल. आज रात्री तुम्हाला झोप लवकर येणार नाही. वेब सिरीज बघण्यात रात्र निघून जाईल. अचानक परदेशातील क्लायंटचे काम येईल किंवा इल्लीगल म्हणजे चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्याचे विचार डोक्यात येऊ शकतात, परंतु ते टाळा आणि डोकं ठिकाणावर ठेवा. विशाखा नक्षत्र, खर्चाच्या वेळी किंवा नुकसानीच्या वेळी भाग्याची मदत अचानक धावून येईल. अनुराधा नक्षत्र, कठीण प्रसंगात मित्रांची उत्तम साथ मिळेल आणि मूड फ्रेश राहील. ज्येष्ठा नक्षत्र, आज धोका आहे, गुंतवणूक टाळा, उधार देऊ नका, चुकीच्या जागी स्वाक्षरी करू नका. आज कोणतंही काम काळजीपूर्वक करा. वृश्चिक राशीसाठी उपाय आहे, आज डाव्या हाताच्या किंवा पायाच्या मनगटावर एक साधा काळा धागा नक्की बांधा. विचित्र स्वप्ने आणि चुकीचे विचार डोक्यात येणार नाही. धनु राशीला दिवसभर लाभाचा भाव अत्यंत उत्तम फळे देणार आहे. आज अचानक अनोळखी किंवा परदेशी लोकांशी सोशल मीडियाद्वारे मैत्री होऊ शकते. एखादा नवीन आणि आउट ऑफ द बॉक्स बिझनेस आयडिया मधून अचानक मोठा नफा देखील मिळू शकतो. मूळ नक्षत्र, ठरवलेले आर्थिक टार्गेट आणि महत्वाच्या डील आज 100% यशस्वी होत आहेत. पूर्वाषाढा नक्षत्र, मित्रांसोबत किंवा मोठ्या भावंडांशी ऑनलाईन ग्रुपवर विनाकारण वाद घालू नका. आज थोडं काळजी घ्या आणि आपल्या वाणीवरती नियंत्रण ठेवा. उत्तराषाढा नक्षत्र, तुमचे इन्कम आणि मित्रांचे नेटवर्क एकदम सुरक्षित राहील. आजचा दिवस उत्तम आहे. धनु राशीसाठी उपाय आहे, आज संध्याकाळी रस्त्यावरील कुत्र्याला गोड बिस्किट किंवा शक्यतो मारीचे बिस्किट किंवा पोळी नक्की खाऊ घालावी. नफ्यात अनपेक्षित वाढ होऊ शकते. मकर राशीला आज 10व्या भावातील चंद्रामुळे ऑफिसमध्ये बॉसच्या वागण्यात अचानक झालेला बदल दिसेल. आज तुम्ही पारंपरिक पद्धत सोडून नवीन सॉफ्टवेअर किंवा AI चा वापर करून तुमची कामे इतरांपेक्षा वेगवान कराल. त्यामुळे आज टेक्नॉलॉजीचा उत्तम उपयोग करू शकतात. उत्तराषाढा नक्षत्र, नोकरी आणि तुमची पब्लिक इमेज आज एकदम सुरक्षित राहील. श्रवण नक्षत्र, कामात अचानक एखादा अडथळा किंवा तांत्रिक बिघाड येऊ शकतो. डेटा सेव्ह करून ठेवा. आज काम करताना काळजी घ्या. धनिष्ठा नक्षत्र, कामाच्या ठिकाणी अनपेक्षित कौतुक आणि बॉस कडून ग्रीन सिग्नल किंवा बोनस मिळू शकतो. आजचा दिवस उत्तम जाईल. मकर राशीसाठी उपाय आहे, आज तुमच्या लॅपटॉपच्या बॅगेत किंवा खिशात एक साधी पेन्सिल किंवा शिसे नक्की ठेवा. ऑफिस मधील राजकारण आणि तंत्रज्ञानाचे अडथळे नक्कीच दूर होतील. कुंभ राशीला 9व्या भावातील चंद्रामुळे रिलॅक्स वाटेल. आज पारंपरिक गोष्टींऐवजी तुम्हाला ज्योतिष, तंत्रमंत्र आणि नवीन टेक्नॉलॉजी शिकण्याची आवड निर्माण होईल. अचानक लांबचे प्रवासाचे बुकिंग कराल आणि आजचा दिवस उत्तम जाईल. धनिष्ठा नक्षत्र, प्रवासातून किंवा मोठ्या व्यक्तींकडून अनपेक्षित धनलाभ आणि आनंद मिळू शकतो. शतकारका नक्षत्र, प्रवासात किंवा जास्त वेळा स्क्रीन पाहिल्यामुळे डोळे आणि शरीर थकल्यासारखे वाटेल, त्यामुळे थोडा आराम करा. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र, साक्षात ईश्वराचा आणि भाग्याचा प्रीमियम सपोर्ट तुमच्या पाठीशी आहे. आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. कुंभ राशीसाठी उपाय आहे, आज सकाळी कपाळावरती किंवा गळ्यावरती शुद्ध हळदीचा छोटासा टिका नक्की लावा. भाग्योदय अतिशय वेगाने होईल. मीन राशीसाठी आज 8व्या भावातील चंद्रामुळे डू नॉट डिस्टर्ब मोडवर राहावे लागेल. अचानक कुठून तरी जुना अडकलेला पैसा, इन्शुरन्स किंवा टॅक्सचा मेसेज येऊ शकतो. गुप्त विषयांवरती किंवा हॅकिंग सारख्या गोष्टींवरती इंटरनेट डीप सर्च कराल, त्यामुळे आज थोडं आपली क्युरोसिटी नक्की जपा. पूर्व भाद्रपदा नक्षत्र, 8व्या भावातील कठीण प्रसंगातही साक्षात ईश्वराची साथ तुम्हाला नक्कीच तारून नेईल. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र, कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी मित्रांची भक्कम साथ तुम्हाला मिळते आहे. रेवती नक्षत्र, आज धोका आहे, अतिशय सावकाश गाडी चालवा. वादविवाद टाळा. कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. आज पैशाची, वाहनाची आणि स्वतःची नक्की काळजी घ्या. मीन राशीसाठी उपाय आहे, आज घराच्या बाहेर पडताना एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा भिकाऱ्याला कोणतेही एक नाणे नक्की दान करा. 8व्या चंद्राची आणि राहूची नकारात्मकता तुमच्या जवळही फटकणार नाही. तर मित्रांनो, हा होता 22 जुलैचा तुळ राशीचा आणि स्वाती नक्षत्राचा अत्यंत अचूक आणि मायावी लेखाजोखा. आज तुम्ही स्मार्ट वर्क केले की कन्फ्युजन मध्ये वेळ घालवला, हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा.
आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या श्रीशास्त्र परिवारामध्ये सामील होण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग उद्या पुन्हा भेटू उद्याच्या दैनिक नक्षत्र तसेच राशी भविष्यामध्ये. आज मी तुमची रजा घेतो. राधे कृष्ण.